रसिक हो, शोधला तर दगडातही देव असतो असं म्हणतात. प्रश्न फक्त विश्वासाचा असतो. हाच विश्वास घेऊन आपण आपल्या अनेक रीती परंपरा साजऱ्या करत आलेलो आहोत. अशाच एका नवीन सणाची, नवीन परंपरेची ओळख करून देण्यासाठी येत आहेत नाशिक जिल्ह्यातील करंबेळ पिपळा गावातून भीमराव बहिरम आणि मंडळी. ते घेऊन येत आहेत डोंगऱ्या देवाचा उत्सव. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. हा जो सगळा कार्यक्रम आता तुम्ही केला तो कधी करता तुम्ही? आम्ही डिसेंबरच्या पौर्णिमेला करतो मॅडम. डिसेंबरच्या पौर्णिमेला देवाची आराधना करायला की आमचं संरक्षण करणे, आमच्या पाठीशी राहा असं सांगायला. आणि हे जे ते वाजवत आहेत त्याला काय म्हणतात? पावरी. पावरी त्यालाच पावरी म्हणतात. बरं 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 बरं. हे मी कधीच यापुढे पाहिलं नव्हतं आणि मला वाटतं कोणीच पाहिलं नसेल आपल्या प्रेक्षकातलं इकडे. हे आमचं डोंगऱ्या देवांचे जे आपल्या मध्ये नाचतात त्याच्यात ते गाणं असतं, पाणी वर्षेव सावर माळाले, असं त्याच्यातून सुरू होतं. गावा किती गाना तुम्ही आहात का गाणारे सगळे? जरा गाणं जरा गा. डेगुनी गेव सूर्यावतळाले, डेगुनी गेव सूर्यावतळाले, पाणी बरशेव इंधर माळाले, पाणी बरशेव इंधर. पेरणी कराव सावर माळाले, पेरणी कराव सावर आणि ते तू कुठे गेले ते वाजवणारे? अहो तुम्ही काय सोडणच झाले ते. हा काही करा, उलट पालट तिल सोड, मेरी झाशी नाही दूंगी. मेरी पावरी तयार नाही ते. हा ते पावरी वाजताना ना आम्ही अशी उलटी मारतात. मग आपलं एवढं बाया आपले महिला मंडळ बसतात ना, त्याला मग आपण प्रोग्राम दाखवतो. मग तेव्हा एकदम छान वाटतो. वा 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 वा. सर आता आपण पदकांकडे वळूया. 10 पैकी 10 पदकं मकरंद सरांनी दिलेली आहेत.
आणि उर्मिलाजींनी तर इथे नाचूनच स्वतःचा आनंद त्यामुळे एक पदक तिकडे गेल्यासारखं झालंय. त्यामुळे 9 पदकं. 9 पदकं. मग